नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण ही जी योजना आणण्याच्या तयारीत महाराष्ट्र सरकार आहे, या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत। तर मित्रांनो, ही योजना कधी अंमलात आणली जाईल, या योजनेच्या माध्यमातून किती रुपये दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये इथे येणार आहे याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवनवीन माहिती भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा नावाची एक योजना आहे आणि या योजनेचा तेथील निवडणुकीवरती चांगलाच प्रभाव पडलेला आहे आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्र शासन सुद्धा अशा प्रकारची एक योजना आणण्याच्या तयारीत आहे, आणण्याचा विचार करत आहे। तर ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण नावाची आहे। तर मित्रांनो, ही जी योजना आहे, ही योजना कधी येईल तर अगदी आचारसंहिता लागण्यापूर्वी किंवा ज्या पुढील निवडणुका आहेत या निवडणुका सुरू होण्या अगोदर येत्या अधिवेशनामध्ये या योजनेवरती चर्चा करून ही जी योजना आहे ही योजना अंमलात आणली जाईल। मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो, या लाडकी बहिणा योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1250 रुपये तिथं त्या ठिकाणी दिले जातात। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा या योजनेअंतर्गत साधारणतः 1300 ते 1500 रुपयाच्या आसपास महिलांच्या खात्यावरती दर महिन्याला रक्कम दिली जाऊ शकते आणि ही जी योजना आहे अगदी लवकरच राबवण्याचा विचार या ठिकाणी महाराष्ट्र सरकार करत आहे। तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।